नासवून ठेवलं सगळ्यात महाराष्ट्राचं राजकारण त्या माणसानं. हां, पालकमंत्री इथली मेले ती का 11 आमदार का सुताक पडले ह्यांना पालकमंत्री का बाहेरचा देताय तुम्ही सारखं सारखं. ह्याच बबनदादांनी गावात माणूस येऊन दिला नाही राष्ट्रवादीचा त्या कार्यक्रमाला. आणि आज कसं चालतंय सगळं. लोकसभेला आम्ही यावेळेस ठरवलंय तुतारी करायचं. झिरो समजलं जातं आम्हाला, म्हणजे आमच्या मराठ्यांना झिरो समजलं जातं. डावलला जातं पक्ष फोडाफोडी. 2 दिवसात हा पक्ष ती दुसरा पक्ष बदलला जातो. त्याला भाव नाही, बंद करावं ती 2000 तुकडं दे. कशाला उघड टाकले ते. हां, भाव द्या इकडं, तुम्ही डोक्यावर बसून कर्ज वसूल करा. माढा लोकसभेचं उमेदवारीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. भाजपाकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि वंचितकडून रमेश बारसकर यांची आता उमेदवारी जाहीर झालेली आहे. आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय. आता पडसाळीत आहेत आपण, आणि नेमकं पडसाळीतल्या लोकांचा कल कुणीकडे आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत. आता रस्त्यावरती दूध वाहतूक पिकअप या ठिकाणी पडसाळीतील आपल्यासोबत असणार आहे. त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं. काय सांगाल आता, नेमकं लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि 3 उमेदवार सध्या तरी आत्ता रिंगणात उतरलेले आहेत. आपला कल कुणीकडे आहे? आपला कल शरद पवार गटाकडे, तुतारीकडे. हां, कारण म्हणजे शेतकऱ्याला दुधाच्या भावाच्या अनुदानासाठी जाहीर केलेलं आहे. आज जवळजवळ 4 महिने झाले, पण आणखीन लोकांना अनुदान मिळालेलं नाही कसले सुधी. हां, आता सध्या दुधाला काय भाव आहे? आता सध्या दुधाला 25 रुपये भाव आहे. अपेक्षित काय होता भाव? अपेक्षित कमीत कमी 30-32 रुपये तर दुधाला भाव राहायला पाहिजे. कारण का पशुखाद्याचं दर भरपूर वाढलेला आहे. 1750 रुपयाला पशुखाद्याची एक पिशवी आहे आणि दुधाला 25 रुपये भाव असल्यामुळे सध्या शेतकरी भयंकर अडचणीत आहे. हां, नुसतं शासनाने फक्त अनुदानाचं फक्त नुसता जार काढलाय, पण आणखीन अनुदान ही कोणाला मिळेलच नाही. कमीत कमी थोड्या लोकांना मिळले, पण कशाचं आटीनं त्यांना साईडला काढते ती. सारखं प्रोसिजर करून आम्ही पुढं पाठवतोय. हे त्रास होतोय म्हणा, भाव तर दिला जात नाही. नाही. बाकीचे जे अटी आहेत त्या त्रासदायक आहेत. हां, भरपूर त्रासदायक आहेत. सध्या आता या महिला मजूर आहेत, दररोज रोजंदारीचं काम करतायत आणि त्यासुद्धा आता मजुरीवरती चाललेल्या आहेत. काय सरकारनं त्यांच्या बाबतीत निर्णय घेतलेत का ते आपण पाहणार आहोत. मावशी, आपलं नाव काय? माझं नाव सुनीता दिनकर थोरात. काय आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, कोणाला मतदान करणार आहे आणि काय हा तुतारीला देणार आहोत. काय कारण तुतारीला मतदान करायचं? काय तर आमचा फायदा करतेली म्हणून. बर. हा, काय तर गरीबाकडे ध्यान देतेली म्हणून. काय तर आमच्या गावाला एक तर पाणी नाही, काय नाही, काय रोजगार हमी आहे का आम्हाला काहीतरी. मग काय तर मग आमच्या गरीबाकडे बी बघतेली, आमच्या शेतकऱ्याकडे बघतेली. आमच्या शेतकऱ्याला पाणी नाही इथं. हा, गाव कॅनेल दिला आहे का आम्हाला? कॅनेल आहे का आम्हाला पाणी प्यायला? जाऊ आमच्या खाली मारवड्यात. मग काय तर पाणी आलं नाही, कोणीच काम केलं नाही का या बाबतीत? कोणीच काम केलं नाही तर पाण्या पाय तर मग काय तर कोणीच काय बघितलेलं नाही. आमच्या शेतकऱ्यांना वैरणी सुद्धा नाही त्या. मग काय तर त्या गावची त्या गावाला जाते ती वैरणी आणायला गाडीवर ही. हा, रोज आम्ही बी कामाला जातो. या गॅसच्या बाबतीत तर काय आम्हाला गॅस नाही तर काय करायचं? अजून गॅस नाहीच आम्हाला. सरकार म्हणते की उज्ज्वला गॅसच्या अंतर्गत आम्हाला गॅसच नाही तर. आमच्या तर मागासने गॅस आलेला नाही तर. गॅस नसलाच की कुठलीच योजना नाही आम्हाला, घरकुलची नाही, कुठलीच नाही. 350चा गॅस आम्ही रोज 250ने जातोय आणि महागाई किती वाढली. आता पडसाळीतला ग्राउंड रिपोर्ट आपण घेतोय माढा लोकसभेच्या अनुषंगानं. नमस्कार, काय सांगाल तुम्ही? आता लोकसभेची निवडणूक लागली. निंबाळकर आणि मोहिते पाटील आणि बारसकर आता तिघे रिंगणात उतरलेले आहेत. आपला कल कुणीकडे आहे? आपला तुतारी. कारण भाजपनं सगळी नेट केलेली आहे शेतकऱ्याचे. त्यामुळं तुतारीवर प्रेम नाही असं, पण भाजपला विरोध करण्यासाठी तुतारीला मतदान करायचं असं सर्वसामान्य शेतकऱ्याचं मत आहे. तर काय पडसाळीत काय कामं झालीत का भाजपकडून? केलीत का काय कामं केलेली असतील, पण ती निष्काम काम आहे. ते काय त्याचा काय शेतीला किंवा शेतकऱ्याला त्याचा उपयोग नाही. कांद्याची नेट केली, बागाची नेट केली. शेतकऱ्याच्या फायद्याची कुठलीच गोष्ट भाजपकडून झालेली नाही. शेतकरी मातीत घालून फुकट गहू देणे आणि फक्त काम करणं फक्त शेतकऱ्याच्या हातात राहिले. मालाला भाव नाही, खर्च निघत नाही, केलेलं उत्पन्नाचा खर्च निघत नाही. हे भाजपचं तत्वच असं आहे की शेती विकून खावा, असं सरासरी
त्याचं तत्व आहे. त्यामुळं भाजपला विरोध करणं एवढंच काम आता हातात राहिलं. तुम्ही काय सांगाल आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, आता तिन्ही उमेदवार रिंगणात आहेत. आता खरं तर ही निवडणूक जी आहे ती आता लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी होणार आहे असं चित्र दिसते. आपल्याला काय वाटते? बरोबर आहे, कोणतरी एक जण येणारच आहे. भलं आमचं जरी विरोधी पक्षावर प्रेम नसेल तर भाजपमुळं नाईलाजानं लोकाला जावं लागतं. कारण भाजपनं शेतकऱ्याची अशी दुर्दशा केली की शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालं. एक तर कृषी मंत्रीच नाही देशाला अजून. हिने निर्णय घ्यायचा अमित शहानी आणि परत सचिवाने बदलायचा. मध्ये काय केलं, कांद्याच्या वेळेला निर्णय कोणी घेतला, गृहमंत्र्यांनी. निर्णय बदलला कोणी, परत सचिवांनी. म्हणजे ह्या देशाला शेतकरी कृषी मंत्री आहे का नाहीच. शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागले त्यांच्या असल्या दुटप्पी वागण्यामुळे व्हायला लागले. दुधाला भाव नाही, मालाला भाव नाही, पाणी 20 रुपये. काय अवस्था आहे शेतकऱ्याची, किंमत नाही भाजपला. कष्टाची किंमत अजिबात नाही. शेतकरी GST डबल भरतोय. एकतर जीवन वस्तूचा भरतोय आणि शेतीतल्या अवजाराचा सुतळ्यापासून ट्रॅक्टरपर्यंत डबल GST भरतोय. आणि शेतकऱ्याच्या मालाला मात्र कवडी किंमत. आता ते 2000 बंद करावं ती 2000 तुकडं दे. कशाला उघड टाकले ते? हां, भाव द्या इकडं, तुम्ही डोक्यावर बसून कर्ज वसूल करा. ते कशाला तुकडं टाकताय 2000 देशभर गाजवायला? उगं 50,000 नुकसान करून 2000 द्यायचं कुणालाही परवडतं घेऊ. हां, ह्याचा काय विचार आहे का नाही? काय ह्याच्यापेक्षा काय नाही हो. ह्यांना केवळ शेतकऱ्याच्या डोक्यात बसले ही म्हणजे भाजप. पूर्ण कोणी काही ना बाकीचं, पण हे नको 7.5 असली. काय रसा तळाला चालली शेतकरी अहो. हे देत आहे एका ह्यानं 10 रुपये द्यायचं आणि 25 रुपयाचं नुकसान करायचं, असं तत्व आहे ह्यांचं. आपलं मतदान रामकृष्ण हरी महाराज तुतारी. कधीच बाटा लागला नाही भाजपला, हातच बाटला नाही, बाटवायचा बी नाही. काय शेतकऱ्याचं वाटोळच केलं सगळं. दुधाला 20 रुपये भाव, कांदं फोकाट इकलं, काय करावं? मस्तीमध्ये आम्ही 2000 दिलं. आमचीच बोटं आमच्या डोळ्यात घातली, कशाचं 2000 आहे होय? खताला भाव वाढेला मला काय सगळं. पडसाळीत काय कामं झाली ती का नाही? ती विद्यमान खासदारांनी काय कामं झाली नाही झाली तर कुणाची पदरची आहे ती काय कामं शासनाची असते, त्याला काय कामाला न्यायला झालेलं. ते मोठं डवडवा करतात की पडसाळीत कामं झाले. पडसाळीत कुणी काय बी सांगू दे, मी सत्य सांगतो, 70-80% तो तरी होणार पडसाळीत. हे ह्या बाकीच्या लोकांच्या ह्यानं पुढऱ्याचे ह्याच्यावर माणसं दबते ती बोलायला. पण 100% निकाल झालेलं हे मतमोजणी झाल्यावर कळलं. ऐकणार नाही का? हे कोणीच ऐकत नाही. आता तर चालूला ऐकत नाही. पुढच्या पुढं बघू. आता चालूला लोकसभेला काय बोलू नका. हे ऐकत नाही कोणी लोकसभेला. पडसाळीतला ग्राउंड रिपोर्ट आपण घेतोय. छोटे छोटे व्यावसायिक या ठिकाणी पडसाळीतला ग्राउंड रिपोर्ट आपण घेतोय. छोटे छोटे व्यावसायिक आहेत, त्यांचंसुद्धा माढा लोकसभेच्या अनुषंगानं मत काय आहे आणि कोणाला आहे आपण जाणून घेणार आहोत. राम राम, काय आपलं नाव? अभिमान महादेव शिंगाडे. काय आता लोकसभेची निवडणूक लागली, आता काय या वर्षीचं काय नेमकं ठरवलंय का नाही कोणाला मतदान? काय मतदान वय ठरवलं तुतारी. बर, काय त्याला भाव नाही. बर, बाकी काय? किती होता कांदा तुमचा? 2 एकर होता. बर, किती मग इकला? काय किती भावाला? 1,1300 न 1200. बर, मग काय नुकसान झालंय का काय? नुकसान झालं. कितीच? मग निम्याला निम्मत झाले. बर, कामाला जातोय आता, काय सांगायचं. मी शेती करत आता कांद्यात भाव मिळाला नाही म्हणून शेती करायला. हा, आता रोजगारीवर जाणार रोजगार. वाईट परिस्थिती आहे. आम्ही राष्ट्रवादी तुतारी हातात घेतली. आता मागच्या वेळेस कोणाला मतदान केलं तुम्ही? राष्ट्रवादीलाच केलं. आता काय पडसाळीतले काय विकास कामं काय झालेत की नाही विद्यमान खासदारांकडून? काय अपेक्षित काय होतं? आम्ही खासदार आमच्या गावात बघितलंच नाही अजून. खासदाराकडनं काय काम बी झालं नाही. म्हणतायत की आता काय सभा मंडप दिला किंवा काय बाकीची कामं केली ती
सभामंडप दिला म्हणून सगळं आलं वेदाव. शेतकऱ्याला भाव नाही काय नाही. नोकरीमध्ये 20 लाख नोकऱ्या देतो म्हणलं मोदी साहेब, ती बी दिला नाही त्या. काहीच नाही. तुमचं शिक्षण किती झालं? आम्ही इंजिनियर आहे. बरं. नोकरी? काय नोकरी सगळं झालं, जॉईनिंग लेटरच नाही. बरं. अद्याप बी नाही. हां हां. मग आता काय करता? 1 वर्ष झालं मेडिकल झालंय, अजून लेटर नाही. मग आता काय करता सध्या? आता शेतीच करते. बरं. गाय आहे त्या. बरं. मग नोकरी न मिळाल्यामुळे शेवटी आता व्यवसाय करणे पर्याय नाही ना काय दुसरा. त्याला बी दुधाला भाव नाही. बरं. ही करून बी परवडत नाही ना काय ना काय नाही. त्यामुळं तुतारीला मतदान होणार. माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय भावना आहे ते आपण जाणून आहे. स्वागत आहे तुमचं. काय नाव? नमस्ते. दत्तात्रय देशमुख पडसाळी, माढा तालुका. काय आता ह्या वर्षी आता निवडणूक लागलेली आहे, काय मत कुणाकडे, काय विचार केला का? मत कुणाला टाकावं ही अगोदर मोठी पंचायत ग्राहकांना आहे. म्हणजे सगळ्या अशीच ग्राहकात चर्चा आहे की कुणाला टाकायचं. पक्ष फोडाफोडी, म्हणजे 2 दिवसात हा पक्ष ती दुसरा पक्ष बदलला जातो. ग्रामीणच्या लोकांनी आज अटीतटीची इथं इलेक्शन खेळलं जातं. पण दुसऱ्या म्हणजे अशा स्थानिक पातळीवरच्या लोकांना पंचायत असते, बाबा हा अजित पवार ह्या पक्षात गेला, कुठं चव्हाण गेला, कोणती ठाकरे फुटला. म्हणजे ही सगळं असं त्याला ग्रामीणच्या म्हाताऱ्या माणसांच्या ह्या एक काय म्हणजे तो इलेक्शन नको हा विषय झाला आहे. इलेक्शन करावं का नको हे आणि विश्वास राहिला नाही लोकांवर. आता पुढाऱ्यांवर म्हणजे आता सगळ्यात मी बोलून लहान तोडी हा मोठा घास होतोय. पण ग्रामीण भागात जनतेचा न्यायालयावर पण विश्वास राहिला नाही. म्हणजे असं बोललं जातं ह्या चर्चेत, खालच्या पारावरच्या चर्चेत न्यायालयावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही असं लोक चर्चेत बोलायला लागले. तुमचं मत काय आता ह्या वर्षी कुणाला मतदान द्यायचं काय ठरवलं? आता गद्दारासनी गाणं हा एक आमचा सगळ्यांच्या म्हणजे ग्रामीण भागांचा एक गाव इतकी गद्दारी करणं, इतकं गलिच्छ राजकारण करणं हे ग्रामीणच्या लोकांना तर पटत नाही. मला माहीत नाही शहरी भागात काय, पण ग्रामीणला खाली चर्चा सध्या चालू आहे किंवा ही गद्दारी करणं, घर फोडणं, कोणाच्या बाप चोरीला जाणं, कोणाचा बांध चोरून. हा पक्ष तुम्ही स्वतः ज्याच्या हिंमत आहे त्यांनी पक्ष काढून स्वतःचा लढणं योग्य आहे. पण जो स्थानिक जो पक्ष काढतो म्हणजे तयार करतो पक्ष, त्याचाच पक्ष जर घेऊन म्हणजे त्या सगळं चोरून नेला जातो, सगळं पक्ष चिन्ह, हे आम्हाला बी योग्य वाटत नाही. आम्हाला काय कोणाचं कोणी आणून देत नाही. पण पंतप्रधान असलं काय ना आमदार असला काय खासदार, आम्हाला कष्ट करावं लागतं, ती कष्टच करतोय. पण ही म्हणजे ग्रामीणच्या लोकांनाही पटत नाही, गद्दारी पटत नाही. हां नाही राजकीय काय राहिलं नाही. फक्त त्यांच्या पोळीवर डाळ वाढण्यासाठी ते रात्रीत कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. त्यामुळे ह्या वर्षी काय मताचं काय ठरवलंय, मतदान कुणाला करायचं काय नेमकं स्पष्ट? आमचा रोष पूर्ण मोदी साहेबावर आहे. आम्हाला काय स्थानिकचं काय आम्ही हे करत नाही, पण मोदीवर आहे. ज्यांनी पूर्ण 7-8 महिने मराठा आरक्षणचा प्रश्न चालला, जो 1-1 लाख 2-2 लाख 4-4 लाख 10-10 लाखाचं मोर्चे झालं, ही झाल्या सभा झाल्या, जरांगे पाटलानं 17 दिवस उपोषण केलं. त्याच्यावर आपल्या भारताचा पंतप्रधान 1-2 मिनिटसुद्धा बोलू शकत नाही. ही खेदजनक म्हणजे खेद वाटतो आम्हाला त्यांचा की बाबा एवढा मोठा प्रश्न असताना तो आरक्षण द्या अगर ना द्या, पण त्याच्यावर नुसतं विश्लेषण करणं म्हणजे झिरो समजलं जातं आम्हाला. म्हणजे आमच्या मराठ्यांना झिरो समजलं तर डाव बोलला जातं आहे. मोदी पुढं आम्ही झिरो असं आम्हाला वाटायला लागलं की का की एवढा प्रश्न मोठा असताना आठवड्याला म्हणजे 8 दिवसाला मोदी सरकारी पैसे आमचं पैसे खर्च करून विमान ती काय कोर्ट काय सगळं असेल ती घेऊन येते तिथं महाराष्ट्रात. पण त्याच्यावर महाराष्ट्रातल्या प्रश्नावर एक मिनिट बी 8 महिन्यात 1 मिनिट बी बोललं नाही तर ह्याच्यामुळं आमचा विरोध आहे. माढा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर, राष्ट्रवादी पक्षाकडून जाहीरशील मोहिते पाटील आणि वंचितकडून रमेश बारसकर आता जवळपास तिघं रिंगणात उतरलेले आहेत. यावर्षीच काय आपलं ठरलं आहे का काय? आम्ही बबनदादाची माणसं आहे, पण आमचं ठरलं यंदा तुतारीच वाजवायची. त्याला कारण म्हणजे भाजप सरकारविषयी असलेली शेतकऱ्यात नाराजी. पंतप्रधान हा शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य ह्यावर बोलणारा असावा. फक्त गांधी नेहरू कुटुंबावर टीका करणारा पंतप्रधान नसावा. त्याच्यासमोर देशाचं व्हिजन पाहिजे काहीतरी. त्यामुळं आमचं ठरलं आहे
यंदा तुतारीच वाजवायची. नाहीच तुम्ही कुठलंही भाषण बघा त्यांचं, फक्त महाराष्ट्रातलंच नाही, बाहेर राज्यातलं सुद्धा बघा तुम्ही, ते बाकीचं दुसरं काहीच बोलत नाहीत. हां, फक्त टीका करायची मोदी नेहरूवर. आता वेळ आलेली आहे राहुल गांधींना पंतप्रधान करायची, त्यामुळं आम्ही इंडिया आघाडीसोबत जाणार आहे. हां, गेल्या वर्षीचं काय कोणाला मतदान केलं तर या वर्षी काय चेंजेस असं काय? आम्ही आजपर्यंत बबनदादाला कधी सोडलेलं नाही, पण ह्यावेळेस दादानी सांगितलं तरीसुद्धा आम्ही मतदान कमळ चिन्हाला करणार नाही आणि भाजप पक्षाला करणार नाही. पडसाळीतले आम्ही ग्राउंड रिपोर्ट्स घेतोय, आपलं काय मत आहे लोकसभेच्या अनुषंगाने? यावेळेस आजपर्यंत आम्ही कधीच भाजप सोडून मतदान केलं नाही, पण आता भाजपला कसंच मतदान करू शकत नाही. 70 वर्ष झालं नेहरूंना जाऊन आणि हे नेहरूविषयीच वरडतात. आज ती म्हणजे याचा अर्थ असा होतो की बाप मेल्यानंतर पोरांना म्हणायचं बापानं काय केलं. त्यांच्याच कंपन्या ह्यांनी विकल्या, कंपन्या विकून त्यांनी केलं. 2014ला ह्यांनी आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून भुलवलं अक्षरशः. आम्ही सुद्धा त्या टाईममध्ये येडं झालो आणि त्या येड्यापणात आम्ही ह्यांना मतदान केलं. 350 रुपये गॅस असताना याच त्यांच्या एक मंत्री महिला मंत्री आंदोलन करत होत्या. आज 1100 रुपये गॅस झाला तर ते गप्पा द्या. आणि शरद पवार कृषी मंत्री असताना 2-3 वेळा कर्जमाफी झाली. शरद पवार असताना त्यांनी अनुदान देत होते. आज चांगल्या चांगल्या माणसाला सुद्धा कृषी मंत्री कोण आहे ते माहीत नाही. दुसरी गोष्ट नेहमी सांगतात की आम्ही CA हटवलं, 370 B हटवलं. 370 B हटवलं. मला सुद्धा 1 गुंठा काश्मीरमध्ये घ्यायचा आहे किंवा भारतातल्या एका लोकाला दाखवा की इथं 1 गुंठा भारतातल्या कोणी घेतला त्या काश्मीरमध्ये. फक्त येडं केलं काम. त्याचं फक्त 2 घटक केलं केंद्रशासित प्रदेश. आता परत नंतर केंद्रशासितचं राज्य करण्याचं आहे. फक्त लोकाला गुमराह करण्याचा एक आहे. जातीमध्ये भांडणं लावणं हा भाजपचा मुख्य अजेंडा आहे. भाजपला काय चाललंय कुणाचंही काय देणं घेणं, शिक्षणाचं काय देणं घेणं, भाजपला स्वतःला राज्य पाहिजे, ती पण त्या दोघा व्यक्तीलाच पाहिजे. मग ह्यांना जर इतकं आहे तर पहिल्यांदा महत्त्वाचं, मी राज्याविषयी बोलणार नाही पण तरी पण गुजरातमधल्या सैन्यामध्ये किती माणसं आहे ती लई मोठ्यात बोलतात सगळ्यात. तर दुसरी गोष्ट, ह्या लोकांनी प्रत्येक राज्याचं किंमत कमी करायचं आणि स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, भाजपनं असं केली शेतकरी अक्षर देशोधडी लागला. आज ही जर अशी 2-4 वर्ष जर परिस्थिती राहिली तर शेती करायला माणूस तर मिळणारच नाही, पण शेती विकणाऱ्यांची संख्या वाढेल. आज शेतकऱ्याच्या आत्महत्या इतक्या वाढतात. मराठा आरक्षणाविषयी इतकं आक्रोश असताना सुद्धा मराठा आरक्षण यांनी दिलं नाही. ह्यांच्याच एक उपमुख्यमंत्री दुसऱ्या ठिकाणी जातात आणि सांगतात की OBC विषयी बोलतात. एकीकडे मराठ्याला उचलायचं, एकीकडे OBCला, म्हणजे OBC मराठा वाद लावायचा. आणि खरं तर सांगायचं भाजप म्हणजे इंग्रजाचं दुसरं रूप आहे. इंग्रज गेले आणि भाजप आले. आम्हाला इतक्या दिवसात कळलं नव्हतं, कारण खरंच का इतक्या दिवस लोकांनी म्हाताऱ्या माणसांनी काँग्रेसला निवडून दिलं. त्याचं उत्तर आता 10 वर्षांनी सापडलं. भाजप त्या जोगा पक्षच नाही. खरं तर भाजप हा नष्ट झाला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी तुतारीच हाती घेतली पाहिजे. आम्ही सुद्धा मागच्या वेळेस चूक केली, आता इथून पुढे कधीही चूक होणार नाही. आणि एवढंच नाही तर खताच्या किमती 300 रुपयावरून 1700-1800 रुपये झाल्या. खताच्या एवढ्याच किमती नाही तर त्याच्या खतावर फोटो टाकला ह्यांचा मोदींचा. त्या फोटो पाय आता खतसुद्धा विकत आहेत. त्यानंतर 100 रुपयाचं रेशन दिलं तर ते 100 रुपयाच्या रेशन दुकानावर अख्खं मंत्रिमंडळ स्थापन करून दिलं त्यांनी. मग काय करायचं आहे त्यांची एवढी जाहिरात करायची. काँग्रेसनं मला कधी आठवत नाही, आम्ही कधी काँग्रेसला मतदान केलं नाही, पण यावेळेस जरूर काँग्रेसलाच मतदान करणार आम्ही. काँग्रेसनं कधी इतकी जाहिरात केली की एवढ्या खर्चा दर्जारी केली असं नाही. एवढंच नाही तर बऱ्याच गोष्टी यांनी चुकीच्या गेल्या. ह्या इथून पुढे फक्त तुतारीच वाजणार, एवढं ध्यानात ठेवा. आपण काय ठरवलं यावेळी आता लोकसभेच्या बाबतीत काय? लोकसभेला आम्ही यावेळेस ठरवलं तुतारी करायचं. कारण का शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान या भाजप सरकारनं केलेलं आहे. कारण का ज्यावेळेस कांद्याचे एकच दिवस ही उठवली तर 2000 रुपये कांद्याचा प्रति क्विंटल वाढला होता रेट. 3000चं 5000 गेलं. तर दुसऱ्या दिवशी कांद्याचा रेट कमी केला मोदी सरकारनं. त्यामुळं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळं काय उपयोग भाजप सरकारचा काही उपयोग नाही. तुतारी आणि उद्धव साहेबाला आमच्या निम्यातनं 2.5 वर्षाची खुर्ची खाली केली, त्याचा आम्हाला मनात राग आहे. आम्ही उद्धव साहेबाला अजून फिरसे मुख्यमंत्री करणार, हे आमचं टार्गेट आहे, दुसरं काय नाही. ह्याने जी फोडाफोडी केली त्याच्यामुळं आम्ही वैतागलेलो आहे. शिवसैनिक पेटून उठला. हां, आणि फिरसे अजून उद्धव साहेबाला एकदा मुख्यमंत्री करणार आम्ही. हां, एवढं टार्गेट आहे. काय आता या निवडणुकीत काय ठरलंय का तुमचं? ठरवलं आहे आम्ही जिल्ह्यातलाच खासदार पाहिजे आम्हाला, धैर्यशील मोहिते पाटील. जिल्ह्याला जसं विजयदादाचं नेतृत्व हाणून पाडलं आहे आपल्या जिल्ह्यानं, तेव्हापासून जिल्ह्याला वाली राहिला नाही राजकारणात कोण. आणि पालकमंत्री इथली मेले ती का 11 आमदार का सुताक पडले ह्यांना पालकमंत्री का बाहेरचा देताय तुम्ही सारखं. जिल्ह्यातलाच पालकमंत्री असल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होत नसतो. भेटायला आम्ही केव्हा जायचं फलटणला खासदाराला, आता इथला द्या ना आमचं जवळचा खासदार आहे. आम्ही गेलं शिवरत्न बंगल्यावर केव्हा बी गेट उघडा आहे, आम्ही जाऊ शकतो, आमचं काय असेल ते मांडू शकतो त्यांच्यापाशी.
हां अंतर दूर आहे आम्हाला भाजपचं ती हीच पटना झाले आता आम्ही बी भाजपचंच ही कार्यकर्ता होतो पण आम्हालाच काही नीती पटना नासका माणूस देवेंद्र फडणवीस लाभला ह्या महाराष्ट्राला नासवून ठेवलं सगळ्यात महाराष्ट्राचं राजकारण त्या माणसानं हां आणि खरी चीड ह्या गोष्टीची आहे आमच्या गावात अजय मिश्रा साहेब म्हणून आले होते जल जीवन मिशनचा कार्यक्रम आमच्या सरपंचांनी 77 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणला होता ह्याच बबनदादांनी गावात माणूस येऊन दिला नाही राष्ट्रवादीचा त्या कार्यक्रमाला आणि आज कसं चालतंय सगळं ही राग आहे आम्हाला विरोध काय कुणाला करायचे काय कारण नाही कुणाचे काय हे बी नाही आम्हाला पण उद्या जर बबनदादा म्हणले MIMचा झेंडा घ्या लावायचा का आम्ही MIMचा झेंडा हिरवा घरावर बघू आमदारकीला बघू आता आम्ही ऐकणार नाही कोणाचं आम्ही एका गोष्टीनं बघतो की माढा तालुक्यात पडसाळ हे गाव एकदम चढावर आहे ह्या गावाला कुठूनच पाण्याचा सोर्स नाही आणि सर्व लोक ही जरशा गाई कांद्यावर म्हणजे आमची शेती उदरनिर्वाह शेती म्हणजे कांदा व इतर कडधान्य ह्याच्यावर जास्त आहे पाणी काही कुठून येत नाही आमदारनं ह्याच्या अगोदर बी लय वेळेस सांगितलं आहे पाणी केलेलं काम बी आम्हीच केलं आहे आणि राहिलेलं बी आम्हीच करणार आहे तरी इतके दिवस आम्ही त्यांच्या मागं मतदानाला होतो पण आता इथून पुढे आम्ही शरद पवारांनी ज्यावेळेस कुठंच सोलापूर जिल्ह्यात फळबागा नव्हत्या त्यावेळेस शरद पवारांनी फळबागा आणले तिथं त्याच्यामुळं आम्हाला तो शरद पवार हा जाणता राजा वाटतो आणि आम्ही शरद पवाराच्या पाठीमागं तुतारीला मतदान करणार आहे आणि दुसरा विषय आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलीच कोणी दे नाही ती प्रत्येकजण म्हणतो रोजाना जाणारासुद्धा म्हणतो की मुलगा नोकरी आहे का मुलगा नोकरी नाही मग आता आम्हाला शेती आहे ही शेती विकून आम्ही पुणे सोलापूर बॉम्बेला जाऊन राहायचं का मग हा एक प्रश्न आणि दुसरी गोष्ट हा खासदार जो आहे हा खासदारनं काय आमच्या गावाला मंदिरही आम्ही लोकवर्गणीतून केलेले आहेत खासदार साहेबांनी फक्त सभामंडप दिलेला आहे ह्या मंदिराचा आणि खासदार साहेबाचा काही आता अर्थार्थी संबंध नाही आणि राहिला प्रश्न एक गावातील काही गॅस म्हणते गॅस आम्हाला गॅस तर गावात कोणालाच मिळत नाही 350चा गॅस आज तुम्हाला सांगतो 1100 रुपयाला गॅस झाला आहे कांद्याची अवस्था अशी झाली की आम्हाला कांद्याची बारदाण्याची पिशवी 35 रुपयाला घ्यावं लागते बायला हजेरी 300 रुपये कांद्याला द्यावं लागते 10,000 एकर कांदा काढायला लागतात कांद्याचं आणि माझा स्वतःचा कांदा गेला 300 रुपये 700 रुपये 900 रुपये तुम्ही आम्हाला 200 रुपये देताय तुम्ही कोंबडी देता बोकाड नेता हा काय यांचा ही भाजप सरकारचाही मनमानी कारभार आहे आणि भाजपनं सगळंच घेतलं विकत त्याच्यामुळं काहीच कुठे जरी गेलं तर काय चालत नाही आमचं भाजप म्हणते 15 लाख रुपये तुम्हाला लगेच काय जामीन न देता मिळतात बँकेत गेलं तर त्या कर्ज 15 लाखापेक्षा 15 लाखाची कागदच घ्यावं लागतात मग काय शेतकऱ्यांना नेमकं आत्महत्या करायची पाळी आलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं दुखणं एकच आहे GST कशावर बी बसवला आहे ब्लेडचं पान घ्यायचं म्हणलं तर GST आहे मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि शेतकरी आणि टमाटा ह्या वर्षी माझा 2 एकर टमाटा होता टमाटा माझा गेला 1 रुपया 2 रुपया मी रोटरून टाकला आणि ज्यावेळेस 35-40 रुपयानं माझं 30च कॅरेट गेलं तर मोदी सरकारनं चीनवरनं टमाटा मागवला मग कसं काय या भाजपला कोण मत देणार एकही आमच्या गावाला मतदान देत नाही ज्यांनी दिलं असेल ते देत पण शेतकरी वर्ग एकही देऊ शकत नाही आता लोकसभेची निवडणूक लागली लोकसभेचं इलेक्शन लागले पण आम्ही गाव पातळीवर आम्ही काय म्हणजे गावातला गावात विषय पण मोदी सरकार आम्हाला बदलायचे मोदी सरकार म्हणते आमकं केलं पाणी गावगाव दिलं आमच्या गावात 15 दिवसाला 1 दिवस पाणी सुटतंय महिन्यातनं 2-3दा पाणी सुटतंय बघा ग्रामपंचायतीला आणि कामं केली कुठं काय केली काय सुद्धा कोणी फसवे आहेत सगळं काय सुद्धा कामं केली नाही काय नाही पाणी फक्त आम्हाला वेळेवर देणे एवढंच महत्त्व आहे शेतीसाठी का पिण्याचं पाणी नाही तर गावात हां फक्त वस्तीवर पाणी आहे गावात टँकर चालू करत म्हणते चालू बी करणार ती सांगते आज येतं उद्या येतं पाणीच प्यायला नाही 15 दिवसाला पाणी सुटतंय गावात एवढी ग्रामपंचायत बारकी असून सुद्धा पाणी नाही हे म्हणते ते ग्रामपंचायतीने विकास केला आमक्यानं विकास केला काय विकास केला पाणी दे नाही गावाला प्यायला जावं म्हणते ते बाहेर राहायला कुठं ते कोणा आणा पाणी मत कोणाला मत आम्ही पहिलेपासून शिवसेनेची कट्टर माणसं आहे आम्ही जेव्हापर्यंत आम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते सांगतील त्या पक्षाला मी मतदान आता तुतारीलाच आमचं मतदान आहे आम्ही गाव पातळी बबनदासाठी माणसं बबनदाची आहे पण ती गावातल्या गावात झालं आमदार केलं झालं खासदार केलं काय आम्ही देऊ शकत नाही तुतारीला मतदान द्यायचं नळपाटी खांदून ठेवलंय समजा एक बी नळ चालू नाही तर सगळं जाऊ नळ काढल्याचं बागेचा रस्ता उकरून ठेवला आहे त्याला नीटनेटकं नाही एक बी पाणी अजून सुटलं नाही आता 2-3 महिने झाले या
नळ खांदून ठेवले. लोकसभेची निवडणूक लागली, काय आपलं मत कुणाला यावर्षी? शरद पवार गटाला तुतारीला द्यायचं. ह्या भाजप सरकारनं महागाई जी वाढवली ती भयंकर, सर्वसामान्य जनतेला ही महागाई सोसना. मग ह्यांच्या मागं जाऊन काय करायचं, ह्यांना मत द्यायचं कशा? रेशन फुकाट दिलं मध्ये 2 किलो कशाला द्यायचंय मत? माल मिळतोय 3 किलो महिनाभर जातोय का माणसाला माल? एक तर पाणी नाही, शेतीमालाला भाव नाही, खतं दुनियाची मागली द्या. हो, शेतकरी माल घेऊन आडतेवरी काय गेला तर त्या मालाचा मालकसुद्धा शेत करू शकत नाही, ते व्यापारी होतो. या त्या व्यापाऱ्यानं ठरवायचं कसा घ्यायचा आणि कसा नाही. मग शेतकऱ्यांना जगायचं कसं? ही भाजप सरकारचं काय घ्यायचं आदर्श? मग हे 2000 दिलं म्हणतंय, 2000 तुम्ही देऊ नका. लाईट शरद पवार म्हणजे काँग्रेसच्या काळात 24 तास होती, पुन्हा 8 तास झाली. 8 तासाची बी आता कपात झाली. या लाईटीचं बिल दुनियाचं वाढलं. या शेतकऱ्यानं भरायचं कशानं? शेतकरी वर्ग हे आहे हे पावसाळ्याच्यावर कसं तर हे जगतो. या आणि त्यातनं बी हे असं उत्पन्नाला घसरण म्हणलं की जगू शकत नाही. आपलं मत एकच आहे की हे गाव पडसाळी गाव सोलापूर जिल्ह्यात कांद्याला अग्रेसर गाव आहे. आत्ता सध्या प्रत्येक शेतकऱ्यानं त्याच्या पै पाहुण्याकडं उसने पैसे शेती कांदा उत्पादनासाठी घेतले, पिकावर देतो म्हणून. आज शेतकऱ्याची अशी अवस्था झाली, ज्यावेळेस 4000 कांदा होता त्यावेळेस शेतकऱ्याला कांदा परवडत, शेतकऱ्याच्या हातात पैसे मिळत होते ना. परत काय झालं की कांदा हे पुन्हा 1000-1200 आणून ठेवला, परदेशात कांदा पाठवायचा निर्यात बंदी केली. आज अशी परिस्थिती झाली की प्रत्येक शेतकऱ्याच्या पाहुणेरावळे स्वतः त्यांच्या घरी येणार. कशासाठी येणार? तर पैसे देणार म्हणून. शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही आला, कांद्याला भाव आला नाही, त्यांनी पैसे परत काढायचे कसे? एक एकर उत्पादन काढण्यासाठी 50,000 ते 60,000 रुपये खर्च येतो आणि एका एकरातलं उत्पन्न सगळं मिळून 40,000 ते 45,000 रुपये झाले. 15,000 रुपये शेतकऱ्याला तोटा. शेतकरी भरायचा कसा? एकरी 15,000 ते 16,000 रुपये वर GST ते तर वेगळंच. आता खत घ्यायला GST, गहू घ्यायला GST, शेतकऱ्याच्या मालाला विकायला बी GST आणि घ्यायला बी शेतकऱ्याला GST. शेतकरी हा डबल GST भरतो. राहिला 2000चा प्रश्न. तुम्ही 2000 प्रत्येक कुटुंबात किती मिळतो? 2-3 सदस्य असतील तर 3 म्हणलं तर 6-12 18,000 रुपये. पण त्या घरातील GSTच लाखाच्या आसपास जाते. खतावर म्हणा कशावर ह्याच्यावर. तुम्ही काय देताय मग शेतकऱ्याला? आर्थिक गणित बिघडवत आहे सगळं. गॅस ज्यावेळेस काँग्रेसच्या काळात हेच मोदी म्हणले मतदानाला जाताना तुम्ही गॅसच्या पाया पडून जावा. आता कोणाच्या पाया पडायचं? 350 रुपयाचा गॅस आज 1120 रुपयावर गेला. आता त्या मोदीनेच ठरवायला पाहिजे कशाच्या पाया पडायचं ते. तर ह्या पडसळी गावात प्रत्येक वेळेस पाण्याची समस्या. कोणतरी त्या पोटाला घेऊन येत आहे, त्याला सांगतं आहे आमच्या पडसळीला पाण्याचं गाजर द्या, फक्त पाणी आणतो मला. काल काय ते सभा झाली, आम्ही काय त्या सभेला नव्हतो. त्यांनी सांगितलं ही काय हातची बाब आहे, मी पाणी आणतो. मग आता जाताना तुम्ही बघा सांडवा वाहतोय का पाण्याचा? ते म्हणले वाटतं मी पाणी आणून देतो, असं काहीतरी बोललेत. पाण्याचा प्रश्न अद्यापर्यंत कोणीही सोडवला आश्वासन. ह्या गावानं मागं पाण्यासाठी संघर्ष केला आणि बहिष्कार टाकला. त्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य होतो, आता मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तर आम्ही त्या वेळेस पोलीस पाटलाला किंवा कोतवाला सुद्धा मतदान करून दिलं नाही. त्यावेळेस वरनं कलेक्टरकडून त्यांचं लेटर आले की तुम्ही मतदान सरकारी कर्मचारी असताना तुम्ही का मतदान केलं नाही? तर आम्ही ग्रामपंचायतीनं ठराव दिला की आम्ही त्यांना मतदान करून दिलं नाही. एवढं असून पाणी मिळालं नाही. सभेची निवडणूक लागलेली आहे, पडसळीत काय कामं झालेत का आणि आणखी काय कामं राहिलेत का? त्यात कामावरती समाधान आहे का? नेमकं आपलं आता यावर्षीचं मतदानाच्या बाबतीत आपण काय विचार करताय? कामं म्हणजे कुठले झाले आहेत? खासदार साहेबांनी मागच्या 15 दिवसात सभेमध्ये 1000 कोटी मी एका तासाला निधी आणला म्हणजे 1000 कोटी त्यांनी निधी आणला. एका मिनिटाला 16 कोटी 66 लाख रुपये निधी आणला. थोडक्यात एका तासाला 1000 कोटीनंतर 16 कोटी 66 लाख रुपये निधी आणला. जर ह्या पडसाळी गावाला जर त्यांनी जर 30 सेकंद जर दिले असते, निधीचे 30 सेकंद 8 कोटी 33 लाख रुपये जर ह्या पडसाळी गावाला दिले असते तर या गाव हिरवगार दिसलं असतं, नंदनवंदन झालं असतं. ही गाव आहे, ही गाव सगळं शेतीवर अवलंबून आहे.
त्या गावामध्ये म्हणजे अख्ख्या माढा तालुक्यात एकमेव गाव असं आहे की सगळ्यात जास्त तोटा सहन करणारं गाव आहे. हे गेले 3 वर्ष झालं आम्ही कांदा शेती करतो आहे, कांदा पिकवतो आहे आणि सगळ्यात जास्त तोटा हा पडसाई गावाचा आहे अख्ख्या तालुक्यात. आणि ह्या गावात आसपास म्हणजे चारी बाजूने कॅनल आहे. कॅनलवरनं आमच्या 3-3, 4-4 किलोमीटर पाईपलाईन येते. प्रत्येक शेतकऱ्यांनी 10-10, 12-12 लाख रुपये कर्ज काढले. आज 3 वर्ष झालं प्रत्येकाचे बँकेचे हप्ते थकीत आहेत ह्या म्हणजे कॅनलच्या पाईपलाईनीमुळं. आणि फक्त कांदा पिकवासाठी आम्ही पाईपलाईन केले, दुसरं काही कारण नाही. आणि ह्या सरकारने गेल्या वर्षी उत्पन्न डबल झालं असेल म्हणजे वाढलं असेल कांद्याचं, ती एक आम्ही मान्य केलं. पण ह्या वर्षी काही कारण नसताना ह्यांनी निर्यात बंदी लावली. ह्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लावली. ह्यात काय त्या म्हणजे शेतकऱ्याचा किंवा ग्राहकाचा स्वार्थ वगैरे काय नाही, ही ईडी भूमिका आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दूध. कांदा सीझन संपल्यानंतर बाकीचा जी उदरनिर्वाह आहे ती दुधावर चालतो. दूध आता 22 रुपये, 21 रुपये, 20 रुपये आहे. आणि तिकडं पुढं तुम्ही 65 रुपयानं फळकूट पाणी विकताय पांढरं. मलई काढताय तुम्ही, प्रक्रिया करून ते प्रक्रिया ही सगळी ते तर तुम्हाला माहितीच आहे. प्रक्रिया करते, तूप काढते, ते लोणी काढून सगळे ती फळकूट पाणी 65 रुपयाने विकताय ना. आम्हाला किती 22 रुपयानं. आणि घरकुल योजना, ही घरकुल योजना कमीत कमी माझा अंदाज 250-300 घरकुल असतील आपल्यात मंजूर. 250-300 घरकुल आहेत, त्यातला फक्त एक जणाचा हप्ता 15,000 रुपये आला आहे. बाकीचे सगळे हातबल आहेत की बाबा एवढं बांधून आपल्याला हप्ता मिळत नाही, मग करायचं काय. एक सर्वसामान्य आमच्यातलं सुतारच कुटुंब आहे, त्यांनी आता डोक्याला हात लावून बसले तर आपण एवढं केलं ना, हप्ताही नाही कसा, कागदही दिले, KYC वय नाही, तिथं गेल्यावर तुम्ही म्हणताय खातं बदला, म्हणजे ही काय पद्धत आहे. आज तुम्ही तिथं त्यांची कंडिशन बघा, त्यांनी पायाही केलेला आहे. पायापर्यंत कमीत कमी त्यांचं पाईलनं काम करून 60-70 हजार रुपये गेलेत खालीच. आणि तुम्ही देता 1.25 लाख रुपये. 1.25 लाख त्यात तुमचे साहेब आली, मग कागद आली, भानगडी आल्या, सगळ्या आल्या. मग लोकांनी करायचं काय. सर्वसामान्य जनता खूप नाराज आहे. भाजप ही बिगर कामी आहे. राम मंदिरावर काय पोट भरत नाही. राम मंदिर काय आम्ही बघायला जाणार नाही तिकडं. राम मंदिर इथनं आमच्यापासून 1000-1500 किलोमीटर आहे. आमचं काय पोट भरणार राम मंदिरावर. आम्हाला जी काय गरजेवंत वस्तू आहे त्या GST आता राहुल गांधीने सांगितले GST हटाव. म्हणजे जे शेतकऱ्यावर जी तुम्ही औषधावर किंवा बाकीच्या जी शेतकऱ्याच्या आवश्यक वस्तू आहे त्याच्यावरचा GST पूर्ण म्हणजे नाहीसा करणार आहेत. त्यामुळं आमचं मत हे तुतारीला राहणार आहे. आम्ही तुतारीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. आम्हाला जी शरद पवार उमेदवार दिला आहे त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं आहे, एवढं सांगतो. पडसाळीतला तरुण वर्गसुद्धा आता आपल्यासोबत असणार आहेत. आता त्यांची भूमिका काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे. काय नेमकी आता लोकसभा लागलेली आहे, निवडणूक, कुणाला मत काय आणि का. सर्वप्रथम नमस्कार. आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण कृषीप्रधान देशाला ही BJP सरकार आल्यापासून खूप शेतकऱ्यांना यातना सहन करावं लागत आहेत. भले शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 येत आहेत, पण वरून निर्यात बंदी करणे, मालाला भाव कमी देणे आणि सर्व खिसे व्यापाऱ्यांचे भरणे हा प्रोग्राम चालू आहे. तसं बघायला गेलं तर BJPचं काम आहे 370 हटवलेलं आहे काश्मीरमधलं. त्यानंतर बरीच कामं आहे ती, पण शेतकऱ्यांच्या हिताचं जे सरकार असेल त्याला आमचा सपोर्ट असेल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावं, मालाला हमी भाव द्यावा. आणि त्यानंतर राहिला प्रश्न, शेतीतून जे उगवण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे ते पाणी आहे. आणि आमच्या पडसाळीतील शेती पूर्ण पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आणि आजपर्यंत जेवढे बी नेते पुढारे निवडून आले त्यांनी फक्त आश्वासन दिलं पाण्याचं की तुमच्या गावाला कॅनल आणू, हे आणू, ते आणू. पण आजपर्यंत कुठलाही कॅनल आमच्या गावाला आलेला नाही, किंवा आजपर्यंत फक्त आश्वासनं दिलेले आहेत. या आश्वासनाला जो कोणी खडा राहील त्या पक्षाला किंवा त्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल, एवढं मात्र जाहीर करतो. नाही, आता भाजप सरकार म्हणते 18 लाख नोकऱ्या, काय किंवा नोकऱ्या सुशिक्षित बेरोजगार नोकऱ्याचा तर प्रश्न हा BJP सरकार आल्यापासून एवढा पेंडिंग आहे. जे कुठली नोकरी काढलेली आहे त्या नोकरीमध्ये एवढा फ्रॉड झालेला आहे. कारण जी परीक्षा राबवलेली आहे, तलाठी भरती असेल, शिक्षक भरती असेल, ही पोर्टलद्वारे घेतलेली आहे, ऑनलाईन घेतलेली आहे. ह्याचं टेंडर यांनी टाटा म्हणून एक कंपनी आहे त्या कंपनीला दिलेलं होतं. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ह्यांचा फ्रॉड आहे. प्रत्येक नोकरीमध्ये पैसे घेणे किंवा हे करणे जे कोणी असेल ते, आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये पारदर्शकता नाही आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये
नोकऱ्या विकणे किंवा हे करणे हे असं चालू आहे. आणि ह्यामुळे जे सामान्य लोक आहेत जे बऱ्याच वर्षापासून आता 10 वर्षापासून नोकऱ्या पेंडिंग आहेत, तर त्यामध्ये जे आधी रखलेले आहेत ग्रॅज्युएशन झालेली मुलं किंवा 10वी 12वी झालेली मुलं हे असेच रखडून एकेकाळी आत्महत्या केलेल्या आहेत बऱ्याच म्हणजे सुशिक्षित वर्गाने, जेणेकरून एवढं सुशिक्षित वर्ग असून देखील त्यांना म्हणजे कुठल्या नोकरीला हात घालता येत नाही किंवा मिळत नाही नोकरी किती जरी कष्ट करून. आणि यामध्ये जी मोठी लोक आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसा पाणी ह्या नोकऱ्या विकल्या जातात असा सरळ पेपरला आरोप होतात किंवा न्यूजला दाखवतात. ह्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा विश्वास ठेवला जरी त्यामधून जरी नोकऱ्याच तुम्ही जर म्हणजे आश्वासन देता किंवा तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ हे देऊ, ह्या नोकऱ्याचा काहीच प्रश्न प्रलंबित आहे आणि तो प्रश्न मार्गी लागला तर त्या सरकारला पाठिंबा दिला जाईल. आता नेमकं निवडणूक जवळ आली, कोणाला तर मतदान द्यावं लागेल. आता तुम्ही ह्याच्याबद्दल सांगितलं, पण नेमकं मत कोणाला तुमचं? लोकशाहीमध्ये मतदानाचा खूप मोठा अधिकार आहे आणि तो गुप्त मतदानाचा अधिकार आहे, त्यामुळे तुम्ही उघड करू शकत नाही. जो कोणी आमच्या हिताचा निर्णय घेईल त्याला आमचं मतदान असेल. तर सध्या तरी आपण पडसाळीतला ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे. खास तर माढा तालुक्यातील पडसाळी हे कांदा उत्पादनात अग्रेसर आहे आणि शेतकरी जे आहे तिथं बागेचं नुकसान केलंय, सगळ्याचं नुकसान आहे. द्राक्ष बागेचं नुकसान आहे, सगळ्याचं नुकसान आहे. फक्त 2000 रुपये दिले, 2000 रुपयात कुणाला भीक पाहिजे? शेतकऱ्याला तुमची भीक नकोच, तुम्ही मालाला भाव द्या. शेतकरी काय एवढा ही नाही, शेतकरी राजे आहे. तुम्ही आमच्या मतावर मोठं होऊन तुम्ही आम्हाला लागला आमचं राजे व्हायला. तर खास करून कांदा उत्पादनात हा भाग पडसाळी जे आहे ते अग्रेसर आहे. खरं तर पाण्याची कुठलीही उपलब्धता नसताना पावसाळ्यावरती आणि बोरच्या माध्यमातून शेतकरी इथला उत्पादन कांद्याचं मोठ्या प्रमाणात घेत असतो, परंतु या कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. कॅमेरामन महेंद्र ताकतोडेसह मी रमेश शिरसट, पडसाळी.